पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 29,72,000 मतदार, 15,22,000 पुरुष तर 14,50,000 महिला मतदारांचा समावेश. जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पडणार पार. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत 247 उमेदवार आपलं नशीब आजमावणार. महादेव जानकरांचा रासप पक्ष 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार. जळगावमधल्या भुसावळ महापालिकेत पहिल्या सर्वसाधारण सभेत अपक्ष उमेदवाराला प्रश्न विचारण्याची संधी नाही. सर्वसाधारण सभेची वेळ संपल्यानं अपक्ष उमेदवार राज चौधरी संतापले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात वेळ संपली. कोल्हापूरच्या रेंदाळ पंचायत समितीची निवडणूक चर्चेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली. दिव्यांग तरुणाकडून जोरदार प्रचार सुरू. प्रचार करत असताना नागरिकांकडून तरुणाचं कौतुक. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक तयारीचा आढावा. मतदार संख्या जास्त असल्यानं वेगवान प्रक्रिया पार पडावी यासाठी जास्त व्यवस्था तयार ठेवण्याचे आदेश दिले. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर. उपमहापौर पदासाठी पक्षादेश डावलून दोघांनीही अर्ज भरले. गटनेत्यांच्या सूचनेप्रमाणे विलास शिंदेंनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला. तरीही प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनी देखील अर्ज दाखल केला. नाशिक भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर उपमहापौर पदावरून सुनील केदार नाराज असल्याची माहिती. महापौरपद हिमगौरी अडके यांच्याकडे तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड. 6 फेब्रुवारीला अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक. महानगरपालिकेतील दालनांचं काम अंतिम टप्प्यात. परभणी महानगरपालिकेत 9 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष बैठक. महापौर पदासाठी 14 तर उपमहापौर पदासाठी 7 नगरसेवकांचे अर्ज दाखल. सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग झालेला मोकळा. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती. भाजपकडून आता महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव समोर, तर आता राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार. मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांचा मुलगा बाळाराजे पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य. निवडणूक आल्यावर विकासावरती कोण बोलताना दिसत नाही. निवडणूक आल्यावर राजन पाटील आणि त्यांची 2 पोरच दिसतात. विरोधकांवर टीका. परभणीच्या गंगाखेड विधानसभेत भाजप आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांची युती, तर राष्ट्रवादी बॅनरवरती गुट्टे यांचा फोटो टाकल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी. युती भाजपशी मग प्रचार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पदाधिकाऱ्यांचा हा सवाल. मी मुख्यमंत्री कार्यालयात 5 वर्ष काम केलंय. कुणाचं काय काय ते मला माहीत असेल याचा विचार करा. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचं हे वक्तव्य. माझ्यावर टीका करताना विचार करा, नाहीतर तुमचं सगळं बाहेर काढेन. अभिमन्यू पवार यांचा इशारा. कोल्हापूरमधल्या शिरोळमधील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटलांना पोलिसांकडून हद्दपारची नोटीस. या घटनेमुळे तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. उदय पाटलांच्या समर्थकांना अश्रू अनावर. बीड शहरात स्वर्गीय अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार. आमदार विजयसिंह पंडित यांची ही माहिती. अजितदादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया. बीडमधल्या राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवले. गोदावरी नदीकाठच्या राक्षस भवन या ठिकाणी शनी मंदिर गोदावरी नदीत अस्थि विसर्जन केलं जाणार. साताऱ्यात अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवेंद्रराजे भोसलेंकडून अभिवादन. पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं. पुणे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मनसेचं आंदोलन. मनसेकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. आंदोलनावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या गेटवर पोलिसांनी अडवलं. नाशिक महापालिकेची थकबाकी 700 कोटींच्या वर, तर वसुलीसाठी महानगरपालिका जप्तीच्या नोटिसा पाठवणार. 6 विभागांमधून 1200 बड्या थकबाकीदारांची यादी तयार. 6,12,000 मिळकतधारक असून त्यातील अनेकांकडे थकबाकी. वाशिममधून जाणाऱ्या अकोला ते नांदेड मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट. रस्त्याच्या भरावासाठी काळी माती वापरली जात असल्याची माहिती. जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांकडून संताप. गोंदियामध्ये शिवभोजन योजनेचे 10 महिन्यांपासून अनुदान रखडले. अनुदान रखडल्यानं शिवभोजन केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ. लवकरात लवकर निधी न दिल्यास आंदोलनाचा इशारा. शालार्थावर रेकॉर्ड अपडेट केले जाणार नाही तर गुरुजींचे पगार होल्ड होणार. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक शाळा आणि कर्मचाऱ्यांकडून अद्यापही कागदपत्र अपूर्ण असल्याचं चित्र. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे ट्रान्सपोर्टचे लांब पल्ल्याचे ट्रक अडकले। गेल्या 20 तासांपासून जास्त काळापासून कोंडी झाल्याने ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावरच दुपारचा स्वयंपाक करत जेवणाची व्यवस्था केली। पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून मदतीचा हात। नागरिकांची तहान भूक ओळखून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडून पाणी आणि बिस्किटांचं वाटप। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले। कांद्याला सरासरी 600 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा दर। कांद्याला किमान 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर कोसळले। दर घसरले त्यामुळे शेतकरी आणि क्रांतीवीर सेना आक्रमक। इंदोर पुणे महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। जळगाव जिल्ह्यात 3 ते 4 दिवसांनंतर आता प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे नाही। जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा आणि गारपीट झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास दिरंगाई। मुक्ताईनगरच्या पुरा परिसरात गव्हाचं विक्रमी उत्पन्न होणार। तब्बल 4000 हेक्टरवरती गव्हाची पेरणी। थंडी चांगली पडली आहे त्यामुळे शेतात पिकं बहरली।